ते बोलतात ना प्लॅन सक्सेसफुल होत नाही तर आपल्याला सक्सेसफुल बनावे लागतात। बघा आज इथं यायच्या अगोदर ह्याला बोललो आपण जाणार आहे कुठे, एलिफंटा केव। ह्याला सांगितलं कुठं जाणार आहे, पनवेल। पनवेल ह्याला सांगितलं कुठं जाणार आहे, नॅशनल पार्कला। ह्याला काय नाही, ह्याला असं दुसरं आणतो आम्ही। आणि अशा प्रकारे आम्ही आलो आहे इथं अलिबाग। तर सकाळी लवकर उठून मी पहिला केला नयनला फोन, मग त्यानंतर केला विनोदला फोन, आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र आलो। थोडासाही विचार न करता आयत्या कोयता मारत अजून 2 मित्र ऍड झालेले आहेत आणि सगळे निघाले आहेत बिना अंघोळीचे। मी तर करून आलो होतो। मी तर अशी पागलपंती करता करता आम्ही आमचा प्रवास सुरू केला। आणि मग नंतर आम्हाला भूक लागली तर मग आम्हाला थांबावंच लागलं। मग विचार केला आता थांबलोच आहे तर पहिला पेट पूजा करूया। पहिले पेट पूजा बाद में काम दूजा। आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल गावरान। जर तुम्ही रोडवेजने येत असाल तर हा हॉटेल मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन। हा दिसायला थोडा साधा ढाबा आहे पण इथला टेस्ट खूप उत्तम आहे, खूप अप्रतिम आहे। फायनली आम्ही पोहोचलो आमच्या अनप्लॅन जागेवरती म्हणजे अलिबागला। बीच वरती पोहोचल्या आम्ही एक काम केलं ते आहे फोटो काढणं। अलिबाग बीच मध्ये तुम्हाला इथं खेळण्यासाठी खूप काही गोष्टी भेटतील। ही आहे कार, मग त्यानंतर आहे बोटिंग, सोबतच तुम्हाला भेटेल घोडागाडी, सायकल चालवायला भेटेल। त्यानंतर उत्तम असा हा नजारा तुम्हाला दिसेल। त्याचसोबत अलिबाग बीच मध्ये आता सध्या आम्ही जाणार आहे इथे कुलाबा फोर्टला। लोक इथं पाण्यातून चालत घोडागाडीने पण जातात आणि बोटीने पण जातात। प्रकारे आता आम्ही इथं पोहोचलो आहे कुलाबा फोर्ट। कुलाबा फोर्ट हा इथं आहे आणि हा आहे त्या साईडला आपला अलिबाग बीच, समुद्राच्या मधोमध कुलाबा। इथे बोट कुलाबा बीच येतं सोडायला। अरे कावळा आहे की काय, काय काय इथं पण कावळा आणि इथं पण कावळा। आम्ही आता आलो आहोत कुलाबा किल्ल्यामध्ये। कुलाबा फोर्टच्या आतमधून आपल्याला हा व्ह्यू बघायला भेटतो। फोर्टच्या आतमध्येच एक मधोमध एक मंदिर आहे, हा तो एक मंदिर। आम्ही तिथे जाऊ शकलो नाही। जर परकीय शत्रूचा जर काही आक्रमण वगैरे झालं तर त्यांच्यावरती दागासाठी इथं तोफा आहेत, तर इथं आपल्याला 2 तोफा दिसू शकतात। तिथं येऊन आपण फोटो सुद्धा काढू शकतो। या 2 तोफा बघून आमच्यामधले पायरेट्स लागले आणि आम्ही इथं काही फोटो काढले। आणि अचानक मध्ये बघता बघता आम्हाला इथं एक लोकल मिळाला जो आम्हाला पुढची जर्नी सांगत आहे। दोस्तों आप देख सकते हो अब आए हैं यहाँ पे, कहाँ पे कैसे बोलूं क्या बोलूं तुमको, इस किले पे। और ये जिला रायगढ़ आता और यहाँ पे हम लोग आए हैं काहे के लिए, घूमने के लिए। हम लोगों ने प्लान किया था नहीं, फिर भी हम आए। चलो ओके चलो हम चले ढूंढने कहीं दूर और इस प्रकार हम आ गए हैं ये अमेझॉन के जंगल में ठिकाणी आदिवासींनी पुन्हा एकदा इथं आपल्या नजरेतून जेलीफिश शोधली आहे। आता करंट लागेल याला। आता मेथी झाली हा एकदम फुल पाय पडला तर बघता बघता 2-3 तास कुठे निघून गेले हे समजलंच नाही। जसा आम्हाला घरच्यांचे फोन यायला सुरुवात झाली आम्ही तात्काळ रवानगी केली घरी जाण्यासाठी। आणि इथेच मी माझा व्लॉग संपत आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये। बाय। आणि हा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।